तर नमस्कार मंडळी आणि तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भटकंती विथ निर्जर. सो आपण पुन्हा आपल्या हिरकणीसोबत परत निघालो आहोत कोकण राईडसाठी. तर ही राईड आपली खूप स्पेशल असणार आहे. सो या राईडमध्ये ना खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत, नवीन गाव एक्सप्लोर करणार आहोत, नवीन परंपरा एक्सप्लोर करणार आहोत, तसेच नवीन लोकेशन एक्सप्लोर करणार आहोत. सो ही व्हिडिओ खूप भन्नाट असणार आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही माझ्या लास्ट कोकण सिरीजला जो अप्रतिम प्रतिसाद दिला आहे ना, तसाच मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही ह्या कोकण सिरीजला सुद्धा मला तसाच प्रतिसाद द्याल. सो असंच म्हणत गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि आपल्या राईडला सुरुवात करू. तर म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फायनली दिवा सोडून बाहेर आलो आहे आणि चाललो आहे टुवर्ड्स शिळफाटा. तर आज मी रूट निवडला आहे, तर मी चाललो आहे ऐरोली तुर्भे ह्या साईडनी, कारण की मी विचार केलेला की आपण तलोजा मार्गे जाऊया, बट तिकडून ट्रॅफिक लागते कंटेनर्समुळे. सो मी विचार करतो आहे की मी हा रूट निवडतो आपला ऐरोली तुर्भे, आणि त्या साईडने डायरेक्ट आपण पनवेलला बाहेर पडूया आणि तिथून डायरेक्ट आपल्या मुंबई गोवा हायवे मार्गे सरळ छू. सो बाहेर ना धुकं पडलं आहे सकाळ सकाळी पूर्ण, आणि नवीन आता मी फॉग लॅम्प्स लावले, त्याच्यामुळे ना मला असं क्लिअरली विजिबल होतं आहे. सो तो एक आपला इश्यू सॉर्ट आऊट झाला की नाईट राईडचा, कारण की लास्ट टाईम जेव्हा मी गणपतीला राईड केली ना तेव्हा ना मी फॉग लॅम्प घेतलेले, बट मी तेव्हा लावायला विसरलो, आणि त्याच्यामुळे ना आपल्याला नाईट राईडला खूप साऱ्या डिफिकल्टीज आलेल्या. सो त्या डिफिकल्टीज आपण आता होणार नाही, आपण त्या अवॉइड करणार आहोत. आणि लवकरात लवकर आपण आज उन्हाच्या आधी मेन म्हणजे राईड संपवायचा विचार करतो आहे. सो आजचं टार्गेट आहे आपलं खेड, आणि इथून आहे ते 312 किलोमीटर, 5 तास. सो बघू, सॉरी खेड नाही, चिपळूणमधून पण आतमध्ये जायचं आहे. सो टोटल जर्नी आहे 312 किलोमीटरची. लेट्स सी किती काय गोष्टी घडत आहेत आणि किती एन्जॉयमेंट करतो आपण, कारण की प्रत्येक राईडमध्ये काय ना काय कांड होत असतो आपल्या. सो ह्या राईडला बघूया काय कांड होतो. फायनली शिळफाट्याला पोचलो आहे. आता डायरेक्ट टुवर्ड्स ऐरोली आपण निघतो आहे पनवेलला. तर आता इथून फ्युलिंग करायचं आहे. सो पहिलं फ्युलिंग करूया आणि नंतर परत राईड कंटिन्यू करू. तर गाईज फ्युलिंग आणि आपली झालेली आहे, आणि इथून आता आपण पोचतो आहे घनसोलीला. तर घनसोलीवरून लेफ्ट मारून डायरेक्ट आता आपल्याला तुर्भ्याला निघायचं आहे. सो तुर्भे त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण पोचतो ते म्हणजेच पनवेलला. तिथून मग पळसपे फाट्यावरून आपल्याला राईट मारायचं आहे आणि जायचं आहे डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला जा. सो चला, मी तर खूप एक्सायटेड आहे या राईडसाठी, कारण की खूप टायमापासून मी ही राईड प्लॅन करतो आहे. सो मी तर मजबूत एक्सायटेड असणार आहे यासाठी. आता बघूया. सो फायनली आपण पोचलो आहे घनसोलीला. बाजूला दिसतं आहे लोकमत, आणि चलो टुवर्ड्स पनवेल. इथून आपल्याला 2 ऑप्शन आहेत, एक तर लोणावळा मार्गे कोल्हापूर करत आपण पण चिपळूणला नाही पोहोचणार, आपण रत्नागिरीला पोहोचणार. सो जो फायनली एकच रूट उडतो आपल्याकडे, तो म्हणजेच मुंबई गोवा हायवे. मी आधी विचार केलेला की मी जातो पाली मार्गे, लास्ट टायमाला जसा गेलेलो ना तसाच, पण मग मी ते पण ऑब्झर्व केलं की लास्ट टायमाला आपल्याला खूप वेळ लागलेला. तुम्ही बघितलं 4 तास लागलेले आपल्याला माणगावला पोहोचायला, कारण की रस्ता चांगला आहे नो डाऊट, बट रस्ता एवढा आतून आहे ना की आपल्याला मग त्याच्यामध्ये तेवढा टाईम कन्झ्युमिंग येतो. सो मी तरी तो रस्ता प्रेफर नाही करत ह्यावेळी तरी. सो मी आता चाललो आहे सरळ नॉर्मल आपल्या मुंबई गोवा हायवेनी. आणि पुढे जाताना पण मी लास्ट टाईम जेव्हा जसा देवरुख साखरपा त्या वाटूळ त्या मार्गे गेलो ना, सो तो पण रस्ता मी प्रेफर नाही करत, कारण की स्टार्टिंगला रस्ता पूर्ण खराब आहे आणि पुढे चांगला आहे. आणि मग सेम तशीच कंडिशन मुंबई गोवा हायवेची आहे की स्टार्टिंगला खराब आहे आणि पुढे खूप चांगला आहे. सो काही सेन्सच नाही बनत की आपण हा स्किप करून देवरुख मार्गे एवढा म्हणजे किलोमीटर्स वाढवून आपण एवढा आतमधून जाणार. तर आणि असं पण ह्यावेळी आपण कोस्टल रूट मार्गे जातो आहे, जसं की आरेवारे, देवघळी कशेळी, त्याच्यानंतर देवबाग, कुणकेश्वर, हे सगळं करत आपण पोचणार आहोत फायनली सावंतवाडीला. सो खूप मोठी राईड असणार आहे. अर्थातच बोलू शकतात की मिनी कोकण कोस्टल राईड असेल ही, कारण की ही राईड आपण करणार आहोत चालू रत्नागिरीपासून, म्हणजे कोस्टल रूटचा.
आणि त्याच्या आधीचा कोस्टल रूट ऑलमोस्ट हाफ झालेला आहे. फक्त दापोली ते आपला दाभोळ तोवाला एरिया तो रूट बाकी आहे फक्त. सो मे बी नेक्स्ट टाईम मी तो पण कवर करेल. कारण आणि त्याच्यानंतर श्रीवर्धनचा मी केला आहे आधी कोस्टल रूट कवर, पण त्याच्यामुळे मी ब्लॉग नव्हता बनवलेला. सो तो ब्लॉग पण नक्कीच येईल आपला. चला निघू. आणि आपली नाईट राईड तर मस्त चालली आहे. कारण मॉर्निंग राईड, अर्ली मॉर्निंग राईड, नाईट राईड नाही म्हणू शकत आपण. अर्ली मॉर्निंग निघायचा फायदा हा होतो की तुमची ट्रॅफिकपासून सुटका होते मेन म्हणजे. आणि द सेकंड थिंग इज की गाडी पण हीट नाही होत. कारण की आता मार्च चालू आहे म्हणजे एवढं तापतं आहे ना बाहेर, लिटरली चालताना असं ना गरमीच्या वाफा मारत. सो विचार करा की गाडी पळत असेल तर गाडीची काय हालत होईल. सो मी विचार करतो आहे की 11च्या आत आपण कसं पण करून आज चिपळूण गाठायचं आहे. आणि होप सो कवर होईल. कारण की इथून 3 तासात मी कसा पण करून आता विचार करतो की मी माणगावला होत ना 3-3.5 जास्तीत जास्त 4 तास, पण टार्गेट ठेवलं आहे 3.5 तासाचं. बघूया अचीव करतो आहे का यावेळी तरी. ऑलमोस्ट 15-20 मिनटामध्ये पनवेलला पोहोचून जाऊ आपण, काय इश्यू नाही त्याच्यात. लेट्स सी. आणि ट्रॅफिक तर नाही आहे रस्त्यावरती, त्याच्यामुळे चालले चिल राईड चालली एकदम चिलवाली. सो इथून नंतर थोडा वेळ अजून राईड करू. त्याच्यानंतर मग अजून 1.5-2 तासानंतर एक चायचा ब्रेक घेऊ. मस्त चाय पे चर्चा करेंगे, चुस्की चाय के चुस्की के साथ. कारण की वेळेला चहाला वेळ नसते पण वेळेला चाय हवा. आणि राईड इट्स इनकम्प्लीट विदाउट टी. सो एक चाय तर झालीच पाहिजे राईडला. सो गाईज आता माझ्या राईट साईडला बघतायत तोच आहे आपला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. सो न्यूली ओपन झालेलं आहे हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि इथूनच आपल्या रस्त्याला जायचं आहे. आता पुढे जो समोरचा रस्ता आहे तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं पहिला. सो ऑलमोस्ट आपण पोचलो आहेत पनवेलला. इथून एक मी आता मॅप बघितला तर मला इथून माणगाव दाखवतात 2 तास 3 मिनटं. सो तरी पण आपण जर गाडी अशी चालवत राहिलो ना तर मे बी मला वाटतं 2.5 तास जास्तीत जास्त. म्हणजे मी प्रॉपर 3-3.5 तासामध्ये पोचतो आहे आज माणगावला. तर आपण ऑन द टाईम चाललेलो आहोत. माणगावनंतर आपल्याला सरळ सुसाट रस्ता आहे, ना कुठे लेफ्ट ना कुठे राईट. तर आपण ऑलमोस्ट JNPT सोडतो आहे आणि पनवेलला पोचायलाच आलो आहे. ऑलमोस्ट काय आपण पोचलोच आहोत पनवेलला. आणि आपल्याला फिरूनच जावं लागेल. नाही चलो. सो फायनली ऑन अ काउंट ऑफ 3, 2, 1 आणि आपण पोचतो आहे मुंबई गोवा हायवेला. सो फायनली आता मुंबई गोवा हायवे कनेक्ट झाला आहे. आणि इथून आपला सुरू झाला आहे स्वर्ग सुखाचा प्रवास, म्हणजेच अर्थातच कोकणातला प्रवास. आणि ह्या रोडला आल्यावर ना एक वेगळीच वाईब येते, एक वेगळीच एनर्जी असते अंगामध्ये. कारण की ना ती गावी जायची ओढ असते ना ती खूप एक्सायटेड असते. आणि ती खूप ना वेगळीच असते. आणि ती एक्साइटमेंट ना नेक्स्ट लेवल असते. आणि मग त्याच एनर्जीमध्ये आपण जे गावी निघतो ना हा. फायनली मुंबई गोवाचा सुंदर असा रस्ता चालू झालेला आहे. आणि थोड्याच वेळात आपण पोचतो आहे कर्नाळ्याला. आणि कर्नाळा सोडला काय नंतर मग आपले पुढचे सगळे जे छोटे मोठे नागोठणे, त्याच्यानंतर मग कासू, आपटा, रसायनी आणि हे सगळे स्टॉप्स चालू होतात हळूहळू. आणि मी विचार करतो आता की इथून डायरेक्ट पहिला स्टॉप महाडला घेतो. महाडला जाऊन आपण डायरेक्ट वडा खाऊया, जोशीवाडेवाल्यांचा वडा. किंवा मग तिथे रेस्टॉरंट आहे. मला लास्ट टाईमाला एकाने ना कमेंट केलेली माझ्या सबस्क्रायबरनीच माझ्या मुंबई गोव्याच्या त्या ब्लॉगला की भावा माणगावला आलास ना तर त्या ठिकाणी नक्की तू ट्राय कर, ब्रेकफास्ट खूप भारी असतो. तर मी आता तेच थोड्या वेळ थांबणार आहे, तेव्हा कमेंट चेक करतो की नक्की कुठला रस्ता होता तो आणि कुठलं हॉटेल होतं ते. आणि मग आपण तिथेच खाऊया सगळं आणि आपल्या पोटपूजा पण तिथेच करू. कारण की मी ना रात्री काय जास्त असं पोटभर खाल्लं नाही, त्याच्यामुळे भूक तर लागलेलीच आहे. सो मग तिथेच आपलं सकाळचा ब्रेकफास्ट होऊन जाईल. आणि आपण अशा प्रकारे पोचलो शिरढोणला. हे बघा शिरढोणचा बोर्ड लागला आहे. सो आपण पोचलो शिरढोण. सो लवकर तिथून कर्नाळा अभयारण्याचा तो रस्ता, कर्नाळा फोर्ट अर्थातच ना मनपसंत बाईक चालली आहे.
ड्रीम बाईक नाही बोलू शकत, पण माझ्या आवडीची बाईक आहे GS 310. खूप आवडते मला ही गाडी. मी विचार केलेला एकदा घ्यायचा, पण काही गोष्टी स्वप्नातच ठीक असतात. सो भावाला बघून मी माझं स्वप्न पूर्ण करतोय त्याला चालवताना बघून. खूप भारी वाटतं, खूप भारी. राईड तर मस्त चालली आहे. आणि बाहेर आहे ना सकाळ सकाळी हा गारवा, आई शपथ, खूप थंडी मस्तच आहे, चांगलीच थंडी आहे. आणि बोलतात ना सकाळची अशी बोचरी थंडी असते ना, तशी आहे थंडी, चावते ही अंगाला. सो काही समोर सुद्धा आपल्या एक रायडर चाललेला आहे, रायडर भाऊ चाललेले आहेत. तर आय गेस त्याच्याकडे चांगलीच बाईक आहे. बाजूला सॅडल ट्रे लावले, टॉप बॉक्स लावले प्रॉपर. FZ वाटते मला, हो FZच आहे. ते पण दोघं चालले आहेत, आपण पण दोघं. चलो. तर काही जसं की मी तुम्हाला लास्ट राईडमध्ये बोललेलो की TVS वाल्यांनी काय लाईट दिल्यात गाडीला, तर तुम्हाला दाखवतो. हा माझा डिप्पर आहे, सॉरी हा डिप्पर आहे, हा अप्पर आहे. काय दिसतं याच्यामध्ये आणि मी काय नाईट राईड करणार याच्यावरून. आता मी काल ना HJGच्या लाईट्स लावल्या, फॉग लॅम्प लावल्यात. त्याचा थ्रो बघा फक्त तुम्ही. हा याचा नॉर्मल अप्पर, हा डिप्पर येल्लोवाला बघा. वाटतंय की नाही एकदम ओके मध्ये. असं काहीतरी पाहिजे तर राईडला मजा येणार ना. आता वाजले सकाळचे 6:15 आणि फारसं अजून उजाडलेलं नाही आहे जितकं उजाडलं पाहिजे. मस्त थंडीमुळे असावं, बट तरीही आता आपण पोचू थोड्या वेळात मणगावला. लेट्स सी. पण खूप मजा येते, म्हणजे मॉर्निंग राईड बेस्ट आहे, बेस्ट. माझं असं टार्गेट आहे आजचं की 10पर्यंत आपण कसंही करून चिपळून काटायचं. सो बघू 10पर्यंत आपण चिपळून काटू शकतो का, दॅट्स द क्वेश्चन टू मी. तर काय आता बाहेर ना थोडंफार उजाडायला लागलेलं आता, आणि वातावरण एकदम गार आहे. म्हणजे थंडी तर मजबूत आहे कोकणामध्ये. आता ऑलमोस्ट मार्च चालू आहे आणि थंडीचा सीझन तर आहेच हा. आणि थंडी तर मजबूत आहे कोकणात. आणि आता असं झालं ना की कुठेतरी भाई चाय शोधायचे, कारण की मी ना घाईमध्ये ग्लव्स घरीच विसरून आलो आहे आणि हात ना पूर्ण गारटले बघा. मस्त असं केशरी चादर पसरली हलकीशी बारीक. म्हणजे आता थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे. सूर्योदय पण होईल, आपल्याला चहासुद्धा प्यायचे. आणि आपली राईडसुद्धा एकदम अशी जोरो शोरो से चल रही आहे. कारण की मी दरवेळी हेच बोलतो तुम्हाला की राईड करायला ना हायर CCच्या बाईक पाहिजे असंच नाही आहे. तुम्ही स्कूटी किंवा नॉर्मल बाईकवरून सुद्धा बाईक राईड करू शकतात. मेन म्हणजे पॅशन महत्त्वाचं असतं. असंच नाही ना की प्रत्येकाला हायर CCच्या गाड्या अफोर्ड करू शकतात. सो फॉलो युअर पॅशन. बाईक डझंट मॅटर, CC डझंट मॅटर, बट एन्जॉय युअर राईड्स. तर आता चायचा मस्त चाय ब्रेक झालेला आहे, टी ब्रेक. आणि इथून माणगाव आहे आपल्याला 50 किलोमीटर. आणि बाहेर मस्त असं उजाडलेलं आहे. आणि बघताय तुम्ही असं किती मस्त असं ऑरेंज रंगाची पूर्ण अशी ना चादर पसरली सर्वत्र. सो खूप भारी वाटतं आहे ते.
आणि मॉर्निंगचा आहे ना, मॉर्निंगचा हाच व्ह्यू भारी वाटतो सनराईजवाला, कारण की तेव्हा आहे ना तुम्हाला असं सूर्याचं एक वेगळंच रूप बघायला भेटतं. त्याचमुळे मॉर्निंग राईड इज ऑलवेज बेस्ट. आणि थंडी म्हणायला गेलात ना तर खरंच खूप थंडी आहे गाईज. आणि तेवढी शिमग्याला गावी जायची ओढ, कारण की वर्षातून एकदा असं म्हणतात की सगळेजण देवाच्या भेटीला जातात, पण शिमग्याच्या वेळी देव आमच्या भेटीला येतो. आणि ह्याचसाठी कोकणी माणूस शिमग्याला न चुकता गावी जातो. भले कामावरती सुट्टी भेटते दे किंवा नको, पण तो कोकणाला शिमग्यात गावी जाणार म्हणजे जाणार. आणि ही गावाकडची ओढ असते ना, हीच त्याला परत पुढल्या वर्षी घेऊन येते. आणि त्यामुळेच कोकणी माणूस गणपती आणि शिमगा म्हटलं की त्याचं जीव की प्राण. जसं की आपली हिरकणी आपला जीव की प्राण आहे. आणि आज मला ना बहुतेक म्हणजे खूप सारे रायडर दिसतात, खूप सारे. बहुतेक जण सगळे बाईक घेऊनच निघालेत, बाईक स्कूटीज. खूप रायडर भेटलेत सकाळपासून. नाही म्हटलं तरी मी मोस्ट ऑफ 15 ते 16 रायडर्स बघितले असतील. आणि गाईज व्ह्यू बघा समोर, काय भन्नाट व्ह्यू आहे हा. क्या बात आहे, क्या बात आहे. याच्यासाठी केला होता का अट्टहास असं म्हणायला गेला ना तरीही चालेल, पण हा व्ह्यू बघा समोर. त्या डोंगरांच्या आड ती केशरी रंगाची चादर, सर्वत्र असं बारीक पसरलं धुकं, आणि असा सुंदर असा मुंबई गोवा हायवे. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? स्वतःची गाडी, असा सुंदर रस्ता आणि हा व्ह्यू, बस. गाईस कॅमेरा बंद करायचं खरंच मन नाही करत आहे. आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये ना इंदापूरला पोहोचतो आहे. आणि मुंबई गोव्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे, कारण की मला अजूनपर्यंत रस्ता कुठे खराब असं नाही भेटला. छोटे मोठे असे खड्डे भेटतात ते एवढीचे, तेवढं ठीक आहे, पण पहिल्यापेक्षा खूप रस्त्याची सुधारणा झाली आहे. आणि असंच म्हणता थोडासा खराब पॅच आलेला आहे. सो मला वाटतं काळी जीप नाही, रस्ता खराब भेटला आहे पूर्ण. पेवर ब्लॉक्स असं समजायचं. पेवर ब्लॉक्स आले म्हणजे नागोठणे जवळ आलं असं म्हणायलाही काय हरकत नाही. डायव्हर्जन आहे पुढे, सो बघू कसं काय ते. पण हो, रस्ता खराब आहे, डायव्हर्जन्स. इथे समोर ब्रिजचं काम चालूच आहे अजून. मला वाटतं मी लास्ट जेव्हा राईड केली ना तेव्हा पण हे ब्रिजचं काम चालूच होतं. ओ भाई साहब, तेव्हा पण हे ब्रिजचं काम चालूच होतं. पण आताही तसंच आहे. काही असं तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त काही अपग्रेड तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. पण हा पॅच तर आधी पण खराबच होता आणि आताही तसाच आहे. बट ठीक आहे, ऑलमोस्ट तरी काम झालं आहे. कारण की इंदापूरच्या आधी पण खूप रस्ता खराब होता, तर तो बऱ्यापैकी सुधारला आहे. यार गाईस समोर व्ह्यू बघा, फक्त तुम्ही व्ह्यू बघा. आई शपथ, काय वाटतंय, काय दिसतंय हे, काय हे ऐकून मला ना स्वप्नील जोशीचा एकच डायलॉग आठवतो. काय आहे हे, किती सुंदर आहे. आणि मग आपलं एकच गाणं, कोकण 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 कोकण. फायनली अशाच प्रकारे आपण पोचलो पाली फाट्याजवळ. इथून आतमध्ये गेलात तर तुम्हाला 8 किलोमीटरवरती आहे पालीच्या बल्लाळेश्वराचं मंदिर. आणि हा सरळ रस्ता जातो तो म्हणजेच आपला मुंबई गोवा हायवे सरळ माणगावला. तर इथून आपल्याला एक छोटासा घाट लागेल आणि तिथून नंतर मग थोड्याच अंतरावरती एक 15-20 किलोमीटरवरती लागणार आपल्याला माणगाव. सो आपण प्रॉपर 2.5 तासामध्ये माणगावला पोचतो आहे. म्हणजे मी 3.5 तासाचं टार्गेट ठेवलं होतं, पण आपण 2.5 तासातच पोचतो आहे. सो खूप चांगल्या प्रकारे टाईम कवर झाला आहे. कॉन्स्टंट राहिलो स्पीडशी, त्याच्यामुळे असं नाही की पळवली नंतर स्लो गेली, मी कॉन्स्टंट ठेवली. आणि मग त्याच्यामुळे असं झालं की भाई हा चांगला ॲव्हरेज पण भेटतो आहे आणि आपण टायमात पण पोचतो आहे. सो ती गोष्ट चांगली झाली आहे. सगळं आता प्रॉपर असं उजाडलं आहे, बघू शकतात. आणि राईड पण आपली खूप छान चालली आहे.
आज एवढी सारी रायडर मंडळी बघून आहे ना फुल असं वाटतं की भाई कुठेतरी सगळे एका टाईमला मलाच एका कुठेतरी ब्रेकफास्ट राईडला निघालेले आहेत. तो संडे ब्रेकफास्ट राईडचा फील आला की सगळे रायडर भाई एक साथ निघालेत. आणि हिरगणी सुद्धा आज फुल्ली लोडेड आहे. दोन्ही साईडला मी सॅडल बॅग्स लावले आहेत. पाठी टॉप बॉक्स आहे. प्लस मी अजून एक खाली बॅग ठेवली आहे पायाजवळ. सो हिरकणी मजबूत लोडेड आहेत, मजबूत. आणि तरी मी कॉन्स्टंट 70-80 पळवतो आहे. फायनली आपण आता 5-6 मिनटामध्ये माणगावला पोचतो आहे. ऑलमोस्ट खूप सारं अंतर कापलं आहे आपण बऱ्या प्रकारे आणि चांगलंच अंतर पार करून आपण आलो. आणि आपल्या हिरकणींनी सुद्धा मजबूत साथ दिली आपल्याला. सो लवकर येण्याचा हा फायदा झाला की इथली ट्रॅफिक नाही भेटली मला. आणि मजा तर खूप येते यार. मला रिग्रेट एकाच गोष्टीचं होतं की माझं ग्लव्ज विसरलो आहे. आणि ग्लव्ज नसला ना तर जरा विचित्र वाटतं. म्हणजे परफेक्ट सगळे रायडिंग गिअर्स आहेत, शूज, रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट. फक्त ग्लव्ज विसरलो घाईमध्ये. असं पण नाही की अरे एकच पेअर, दोन्ही पेअर मी घरी विसरलो आहे, दोन्ही पेअर. बघू कुठे वाटेत भेटले ना तर नक्की उचलूया आपण. तर माझ्या मते तरी आपण माणगावला आलो आहे. इथं आपल्याला 2 मिनटावरती माणगाव स्टेशन लागेल. सो चांगल्या प्रकारे आलो आपण, खूप लवकर आलो, परफेक्ट एकदम. म्हणजे कॉन्स्टंट स्पीड ठेवली ना, असं नाही की तुम्ही रेव करा पटापट पळा. एक कॉन्स्टंट स्पीडसुद्धा तुम्हाला लवकर पोचवू शकते प्रॉपर अशी. तर गाईज फायनली आपण पोचलेलो आहे माणगावमध्ये. तर माझ्या उजव्या बाजूला आहे माणगावचा बस स्टॉप. आणि इथून आपण सरळ चाललो टुवर्ड्स चिपळूण. सो माणगावमध्ये सध्या तरी ट्रॅफिक नाही आहे, पूर्ण रस्ता क्लिअर आहे. फर्स्ट टाईम मी विचार केला माणगावमध्ये नाश्ता करायचा, पण भाई हे काय आहे, सगळं बंद आहे माणगावमध्ये यावेळी. श्रेया मोठा गेम झाला यार. क्या करेंगे अभी, काही चालू नाही आहे. राईट गाईज, चहा ब्रेक झाला आहे सेकंडवाला. सो निघाल्यापासून 2 वेळा चहासाठी थांबलेलो आणि चहा पण झाला आहे. आता आपण कल्टी मारूया पटापट. इथून लवकरात लवकर अंतर कवर करू. इथून अजून परशुराम घाट गाठायचा आपल्याला. 109 किलोमीटरचा रस्ता बाकी अजून. 1 तास 45 मिनटं दाखवतात गुगल मॅपला. बघूया आता कसं काय ते. मला वाटत नाही 1 तास 45 मिनटामध्ये, 2 तास पकडून चालू. तर गाईज आता आपण महाड क्रॉस करतो आहे. सेकंड फ्युलअप झालेलं आहे. पहिला फ्युलअप मी केलेला मुंबईला. सो मुंबईला फुल केलेलं. माणगावच्या पण खूप पुढे आलो आणि आता महाडला तरी पण 2 घंटे बाकी होते, तरी म्हटलं फ्यूल करून घेतो मी. तर सेकंड फ्युलअप केलं आहे. सो बघूया गाडी कुठपर्यंत जाते आपली आता. सो इथून भोर, मंडळगड, रत्नागिरी दाखवतोय. लेट्स सी. आता इथून रस्ता खूप बाप आहे. थोड्याच वेळात आपल्याला कशेडी भोगदा आणि कशेडी भोगदा लागेल आणि नंतर थोडा छोटासा कशेडी घाटाचा तो भाग, म्हणजेच पोलादपूर लागेल आपल्याला. पोलादपूर. सो पोलादपूरला पोचलो की समजायचं आपण खेडला ऑलमोस्ट आलो. अजूनही बाहेर धुकं दिसतंच आहे. सो वातावरणात धुकं आहेच बऱ्या प्रमाणामध्ये. आणि बहुतेक लोक गावी शिमग्याला निघालेत. खूप रायडर दिसले आज, खूप सारे रायडर्स दिसले, खूप सारे.
सो गाईज फायनली आपण आता पोचलो आहे पोलादपूरला. इकडून वरतून जर लेफ्टला गेलात तर महाबळेश्वर, राईटला महाड आणि सरळ आपलं रत्नागिरी, संगमेश्वर, कणकवली, सावंतवाडी, चिपळूण, खेड सगळं सरळ. आता इथून छोटासा घाट चालू होईल आणि तो घाट संपला का डायरेक्ट लागतो आपल्याला कशेडी भोगदा. कशेडी भोगदा झालं तर थोड्याच वेळात येतो खेड. सो ऑलमोस्ट आपण खेडला पोचतोच आहे. आता हा रस्ता एक नंबर सुसाट आहे. शार्प टर्न्स आहेत पण खूप मजा येते इथे गाडी चालवायला. माझा वन ऑफ द बेस्ट फेवरेट रूट म्हणजे जर मला कॉर्नरिंग आणि करायची असेल ना स्कूटीवरून, मी इथे हमखास करतो. मला खूप आवडतं इथे कॉर्नरिंग करायला. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. राईड आपली मस्त झाली. ऑन टाईम आहोत. थोडंसं डिले आहे बट तेवढं जे आपण माणगावला आधी आलो ना त्याच्यामुळे तेवढा राईड टाईम कवर झाला आहे. सो डिले नाही म्हणता येणार बट ऑन टाईम आहोत. सो गाईज धामणदेवीला पोचलो आहे आपण आणि आता इथून घाट उतरायला सुरू होणार. सो चला, म्हणजे घाट उतरलो आणि ऑलमोस्ट आपल्याला कशेडी टनल लागेल आता. सो माझी हिरकणी तिसऱ्यांदा कशेडी टनलमधून जाते कारण की फर्स्ट, नंतर गणपतीची राईड सेकंड आणि ही थर्ड टाईम. सो हिरकणी पण एक्सायटेड आणि मी सुद्धा, कारण कशेडी टनलमधून जायची मजाच काय और आहे. अख्खा घाटचं सेक्शन वाचतो पण कशेडी घाटामधून पण जायची मजा वेगळीच होती. तो एक्सपिरियन्स पण खूप वेगळा होता. शार्प टर्न्स, कशेडी घाट त्याच्यासाठी ओळखला जायचा आणि जितका सुंदर तितकाच भयानक असा कशेडी घाट होता. पण आता ती मजा नाही राहिली आहे. आता कशेडी टनल झाला त्याच्यामुळे कसं अवघ्या 5-6 मिनटामध्ये आपलं सगळं म्हणजे तो घाट एरिया पूर्ण कवर होऊन जातो. सो त्यामुळे टाईम तर वाचतोच नो डाऊट, पण मग जी वरतून यायची जी मजा होती ना ती नाही राहिली आता. पण ठीक आहे, काहीतरी गोष्टी सॅक्रिफाईस कराव्याच लागतात. आणि रस्ता बघा नाही यार, काय सुंदर रस्ता आहे. इथून आहे ना ते संगमेश्वरच्या अलीकडेपर्यंत रस्ता खूप चांगला आहे. जो माणगावपासून जसं चालू होतो ना, आणि हल्ली माणगावच्या आधी पण खूप चांगला रस्ता झाला आहे. थोडासा मध्ये पॅच खराब आहे, बाकी पूर्ण रस्ता व्यवस्थित आहे. म्हणजे बोलू शकतात की 90% रस्ता झाला आहे. 10% जर बोलशाल ना तर तो संगमेश्वर साईडचा आणि थोडासा माणगाव साईडचा अलीकडे, म्हणजेच नागोठण्याच्या इथे जर असं ते फ्लायओव्हरचं जे काम चालू आहे ते बस, बाकी रस्ता पूर्ण व्यवस्थित आहे. आणि असा रस्ता असेल तर गाडी पळवायला काय वाटणार पण नाही. बघा ना, तो गाईज समोर दिसतोय ना तो आहे कशेडी भोगदा. आणि नाव वी आर गोइंग टू एंटर इन द कशेडी टनल. सो ऑन काउंट ऑफ 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, and we are going to enter into the Kashedi Tunnel. Woo!
काय बनवलंय बघा टनल, क्या बात आहे. लाईट बीट लावल्यात. ओहो, फुल पैसा वसूल आहे गाईस कशेडी टनल मधून. कायच वाटतो यार, खतरनाक खतरनाक. कोकण चोर भारी मजा को चो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची दिसवा मजा गे. सो तिकडून बाहेर अवघा खूप अख्खा कशडी घाट वाचला आपला उतरायचा. सो चला पुन्हा प्रगतीपथावर. आणि जितक्या वेळा मी ट्राय केलं कधीच नाही जमलं, आणि आज फायनली आपल्याला कोकण रेल्वे दिसले समोर. आयुष्यपत काय भारी वाटतं यार, कायच. हाच एक व्ह्यू होता, म्हणजे एकेकाळी आपण वरतून त्या कोकण रेल्वेमधून हा रोड बघायचो, आणि आता ही वेळ आहे जेव्हा आपण रोडवरती आहोत आणि आपण कोकण रेल्वेची वाट बघतो आणि कोकण रेल्वे बघतोय. सो हा एक वेगळाच मुवमेंट होता, आणि फायनली तो असा कॅप्चर झालाय ना, एक नंबर मुवमेंट कॅप्चर झालाय कॅमेरामध्ये. मी जस्ट गोप्रो ऑन करायला, म्हणजे आपला डीजेचा कॅमेरा ऑन करायला, आणि कोकण रेल्वेचा हा झलक. आहा. सो गाईज खेडतून आहे 7 किलोमीटरवरती. ऑलमोस्ट आपण खेडला पोचलो आहे, आणि वाजलेत सकाळचे 9. सो मला वाटतं मी 11पर्यंत 10 ते 11पर्यंत आरामात घरी पोचून जाऊ आम्ही. सो इथून आता जास्त नाही आहे, फार थोडीच जर्नी बाकी राहिली आहे. गावडेवाडी कलमणी. ओके, आता एक मंदिर लागेल देवीचं, त्याच्यानंतर मला लगेच खेड रेल्वे स्टेशन दिसणार त्या फ्लायओव्हरवरून. हिरकणी पण मस्त 80-90वर क्रूज होते, आणि मी जास्त पण नाही रेव करत आहे 80ला, कारण की 110 सीसीच्या मानाने 90 खूप आहे. 80 आणि 80 ठीक आहे. 80 करत येऊ शकतो आपण. सो गाईज फायनली आपल्या भोसते घाटाला प्रारंभ झाला आहे. खेड आपण सोडलं मागे, आणि आता झालं भोसते घाट सुरू. सो चला पुन्हा एकदा भोसते घाटात आपलं स्वागत आहे. लास्ट टाइम आपण ड्रोन उडवायला गेलेलो आणि पाऊस चालू झालेला भोसते घाटामध्ये, मला आठवतं चांगलंच. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं काहीच नाही, तर आता उन्हाळा, आता बघू चांगला व्ह्यू कुठे भेटला ना तर थांबू आणि मस्त ड्रोन शॉट घेऊ. सो भोसते घाटाचा सर्वात कठीण टर्न आला आहे. द हार्डेस्ट टर्न ॲज एव्हर इन अ भोसते घाट. And finally successfully we did it. सो गाईज आता आपण चिपळूण पण ऑलमोस्ट पोचायला आलो आहे. आता इथून आहे चिपळूण 26 किलोमीटर. सो हार्डली मला वाटतं 30-40 मिनिट्स, नॉट मोर दॅन दिस. सो 30-40 मिनटामध्ये आपण चिपळूण पोचतो आहे. आणि आता मजा येणार आहे, कारण की लागणार आहे परशुराम घाट, आणि परशुराम घाट वाटला की कॉर्नरिंगची मजा खरी असते. तर गाईज आपण आला परशुराम घाटामध्ये पोचलो आहे, आणि इथून हा जो वरती रस्ता जातो तो जातो भगवान परशुरामाच्या मंदिराकडे, आणि इथून आपण सरळ चाललो आहे चिपळूण साईडला. सो चला मस्तपैकी आता परशुराम घाट एक्सप्लोर करूया. लास्ट टायमाला तुम्ही ना परशुराम घाटाचा ड्रोन शॉट खूप एन्जॉय केला, सगळ्यांना तो आवडलेला आणि ड्रोन शॉट.
लेट्स सी ह्यावेळी कसं काय ते. आणि परशुराम घाट उतरल्यावरती आपल्याला डाव्या साईडला लागतो तो म्हणजे सवत्सडा वॉटरफॉल. तर इथूनच बघा, इथून बाजूलाच आहे सवत्सडा वॉटरफॉल. तर हा आहे सवत्सडा वॉटरफॉल. आता तरी पाऊस नाही त्याच्यामुळे बंद, नाहीतर खूप भारी आहे हा. म्हणजे टुरिस्ट अट्रॅक्शनसाठी खूप जण येतात सवत्सडा वॉटर एक्सप्लोर करायला, सवत्सडा वॉटरफॉल एक्सप्लोर करायला. सो गाईज फायनली आपण चिपळूणला पोचलो. आता कळंबस्तेच्यातून लेफ्ट मारलं आहे आणि आता आतमधल्या गावात आलो आहे. सो कळंबस्ते नाक्यालाच आहे आता आपण, आणि ते जिल्हा परिषद शाळा कळंबस्ते. सो आता हे आतमधले रस्ते सगळे चालू झालेले आहेत. इथून किती मिनटं लागतात? सो काय आता हार्डली हाफ ॲन आवरचा आपला राईड बाकी आहे. सो पटापट निघूया इथून. आता रस्ते थोडेसे मला वाटले आतमधले खराब वाटतात. लेट्स सी. फाटक पण उघडंच आहे, नशीब आपलं. कोकण रेल्वेचं फाटक आहे. क्या बात आहे. कोकणात ना मस्त आतल्या रस्त्यांना लय मजा येते गाडी चालवायला, कारण की ना जे छोटे छोटे रस्ते आणि त्याच्यामध्ये पण ना त्यांचे शार्प टर्न्स असतात ना. सो खूप चॅलेंजिंग आणि खूप मजा येते गाडी चालवायला त्याच्यामध्ये. मग रस्ता बरोबर आहे ना? काय मूर्ख आहेत. सो गाईज फायनली लास्टचे शेवटचे 20 मिनटं आजच्या दिवसाच्या राईडचे वाजले सकाळचे 10:30-11 वाजत आलेत. आणि आजच्या दिवसाची शेवटची 20 मिनटं, ह्याच्यानंतर काय आपली राईड होणार नाही. सो आजचा पूर्ण दिवस आपण इथेच चिपळूणमध्येच आहोत. उद्या मॉर्निंगला आपण निघणार आहोत गणपतीपुळे. आणि इथून आरेवारे करत आपल्याला पोचायचं आहे देवबाग साईडला. उद्याचा सकाळी मॉर्निंगला लवकर निघायचा प्लॅनिंग आहे. तिथून डायरेक्ट देवबाग गणपतीपुळे उद्याचा मॉर्निंगचा लवकर निघायचा प्लॅनिंग आहे. तिथून मग आपल्याला जायचं आहे गणपतीपुळे रत्नागिरीला. नंतर आरेवारेचा तो रूट करत, तो बेल्ट करत आपण पोचणार आहोत कुणकेश्वरून देवबाग. हा असा काहीसा मी राईडचा प्लॅन आखला आहे. आणि परवा आपल्याला गावी कसं पण करून गावाला पोचायचा पाडलोसला. लेट्स सी जसं प्लॅन केलं तसं होत आहे का. आणि माझ्या प्लॅनमध्ये मी विचार करतो ॲड करायला देवघळी कशेळीचा, कारण की मला खूप टायमापासून मी प्लॅन करत होतो कशेळीला जायचा. सो लेट्स सी ते पण होत आहे का आपलं. आणि अरे आतले रस्ते खरंच लय भारी रस्ते आतमधले. बघा ना गाडी खेचायला काय मजा येते. सो गाईज सकाळी आपण 5:30ला निघालेलो. आता वाजलेत 11. म्हणजे थोडा टाईमपास पण झाला, सगळं शॉप कामं पण होती, थोडी घ्यायचं विमान घ्यायचं होतं ते पण झालं. तर असं बघायला गेलं असतं तर आपली राईड 10 वाजता संपली असती सकाळीच. म्हणजे अराऊंड 5 ते 5 तासाची राईड परफेक्ट गुगल मॅपच्या हिशोबाने आपण चाललेलो. आणि त्याच टायमाप्रमाणे आपली राईड संपत होती. सो खूप मजा आली आजच्या दिवसामध्ये. आणि मॉर्निंग राईडमुळे खूप बरं वाटलं, कारण की गाडी तेवढी रेव्ह करता आली आपल्याला.
सो मी उद्या पण तेच प्रेफर करणार आहे की जर मॉर्निंग राईड करता येईल ना तर खूप बरं होईल. चा बघू उद्याचं काय, कारण की आपण कुठलाच दिवस प्लॅन करतो तसं होत नाही, त्यापेक्षा अनप्लॅन असलेल्याच बऱ्या गोष्टी. आणि गाईज तुम्ही रस्ता बघू शकता, फुल असं जंगलातून रस्ता चालला आहे. सो फुल असं हिली वाईब येत आहे. आणि अशा रस्त्यांमधून गरम नाही होत, मेन म्हणजे झाडांमुळे ना हवा राहते. हायवेला कसं होतं माहिती आहे का, वाफा मारतात तापट्या. शेवटचे काही 5 ते 10 मिनटं राईडचे. अरे तुझं घर कुठे आहे? इथून फायनली आलो बाबा. काय आहे? अंगणवाडी, हनुमान मंदिर. कुठे आहे? जवळ आहे घर? कुठं घर आहे? इथे? मग मी तिथूनच घेत होतो ना. अरे हो, पाडणार नाही तुला. कुठे कुठे घर? गाडी आतमध्ये टाकायची. चल सामान उतरवेपर्यंत तिथे लावून कुठे न्यायची? लेफ्ट राईट? नक्की जाईल ना, का नाही जाणार?